तर पब्लिक सकाळी सकाळी रेडी होऊन आम्ही निघालो नागपूरला जाण्यासाठी. बसलो मग बसमध्ये निघालो. मग हे पहा अशी होती भाऊ आमची बस. पहा मग दिसली टोलवर ब्लॅक कलरची मस्त इलेक्ट्रिक बस. फाडला मग बसवाल्यानं टोल. ते भाऊ टोलचं ऑफिस. निघालो मग टोल फाडून तिथून. आता आलो तो आम्ही भाऊ धाब्यावर थांबण्यासाठी. तर आता थांबलो आम्ही जरासं धाब्यावर पेट्रोल पंपावर. निघालो मग धाब्याहून आता जातो घर आहे ना खतरनाक मग समृद्धी. निघालो मग आम्ही घर गाणे ऐकत ऐकत. पा तर पब्लिक थांबलो मग आम्ही आता जेवतो जरासा. पब्लिक आता जातो आम्ही जेवायला. तुम्हाला भेटतो थोड्या वेळात जेवण खाऊन करून बसलो मग जेवायला. आता जेवतो जरासा. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर पब्लिक निघालो मग जेवण खाऊन करून डबल नागपूरच्या रोडानं. खतरनाक आहे पण बाबू समृद्धी. फर्स्ट टाइम आलो पण मजा आली. आलं मग नागपूरचं टोलगेट. पहा किती मोठा आहे. डायरेक्ट गरुड सारखेच पंखा भाऊ टोलगेट आले. 6 पदरी इकडून 12 पदरी रोड आहे भाऊ. खतरनाक आहे ना. हे पहा भाऊ हे भाऊ नागपूरचं सगळ्यात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल. पहा डिझाईन मॉडेलिंग काम खतरनाक आहे ना त्याची. घुसलो मग नागपुराच्या अंदर. नागपुराचा ट्रॅफिक पहा खतरनाक एक से एक बघा गाड्या दिसतील भाऊ इथं. नागपूर म्हटलं गाड्याची काही कमी होऊन का दिसली मग फॉर्च्युनर एक. निघालो मग पहा मग टाइम लॅब. तर पब्लिक आजो आहे वरचा वैभव मेट्रोचा पूल आणि त्याचे दिसते मेट्रोचं स्टेशन. बिल्डिंग तर पहा एकच नंबर आहे नागपुरातल्या. खतरनाक आहे भाऊ बिल्डिंग आहे. पोचलो मग मोठ्या स्टेडियमवर. स्टेडियम बी अरमान मोठं होतं आणि गाड्या तर खतरनाकच होत्या भाऊ. मग यशवंत चव्हाण स्टेडियमच्या अंदर चालू झाला मग मोर्चा. तिथं लय गर्दी होती भाऊ. वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे होते. पहा झेंडे गिंडे फ्लॅग गिक सगळं होतं. चालू झाला मग मोर्चा. पहा कशा आहे मग भाऊ झेंडे गिंडे फ्लॅग एकच नंबर दिसून राहिले भाऊ. पुरे लाल लाल लाल. तर निघालो मग स्टेडियमच्या बाहेर. आता जात होतो भाऊ आम्हाला माता खिडकीवर म्हणजे लाल किल्ल्यापाशी. तिथं होणार होता भाऊ मोर्चा. आर्यने दिल्या मग 2-4 घोषणा. आलो मग लाल किल्ल्यापाशी म्हणजे विधान भवनापाशी. तिथं झालं मग मोर्चा चालू. मग लय लोक होते भाऊ तिथं. मग झाले मग भाषण चालू. आले मग करारे गुरुजी. त्याने बी दिलं मग भाषण. झाला मग घोषणासोबत कार्यक्रम. निघालो मग आम्ही तिथून. काका बी होते सोबत. दिलं होतं मग आधी एवढं मोठं सामान. गेलो मग आम्ही नागपूरच्या खतरनाक वाला लोगो जवळ. पहा एकदम खतरनाक आहे मग नागपूरचा लोगो. राहिला मग लोगो जवळ उभा. त्याचा बी काढला मग फोटो. 1-2 फोटो काढले. निघालो मग आम्ही तिथून फोटो काढून. आता जात होतो आम्हाला गाडी जवळ. हे पहा भाऊ इथं रोडाच्या कडाने झाड लावलेत भाऊ. फुल ग्रीनरी दिसली मग भाऊ फॉर्च्युनर गाडी. पण तर बसलो मग दुसऱ्या गाड्या मोजत. आली मग गाडी. बसलो भाऊ गाडीत. आता जातो भाऊ आम्हाला दीक्षाभूमीत. तर पब्लिक मी करतो हा इथं व्लॉग एंड. कारण की लय लंबा झाला ना व्लॉग. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका न्यू व्लॉग सोबत. याचा पार्ट 2 सोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. एन्जॉय.